आईसाहेब, आईसाहेब असं काय करताय? ऐका की आमचं. हा, जरा शांत व्हा आईसाहेब. बाजूला व्हा, बाजूला व्हा. ऐका ऐका, आपण बोलूया ना. नका जाऊ, नका, थांबा. आईसाहेब ऐका आमचं. ते बघा, आम्हाला माहिती आहे का, या खोलीची जबाबदारी, या घराची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती नीट सांभाळायला हवी होती, पण आम्ही ती चुकीच्या लोकांच्या हातात दिली. आमची चूक आम्हाला मान्य आहे आईसाहेब. तुम्ही घर सोडून जाऊ नका. तुम्ही हवं तर या चुकीची शिक्षा आम्हाला द्या. आमचं थोबड फोडा तुम्ही. अगं काय करते? पोथी तर सासूबाईंची हरवलीये, मग ही माई काय एवढी नाटकं करतीये? काही सगळं माईनच घडवून आणलंय. आम्ही चुकलो, पण तुम्ही घर सोडून जाऊ नका. आम्हाला माफ करा. तुझं काय करतेस आई? यात तुझी काय बी चूक नाही. पण हे कारस्थान कोणी केलंय ते ध्यानात आलंय आमच्या. मागचा पुढचा विचार न करता या पोरीनं जीप चालवली. तिला वाटलं तिच्या बापाचा आम्ही अपमान केला आणि म्हणून तिने आमची ही पोथी कचऱ्यात फेकून दिली. काय बोलताय तुम्ही याची? पोथी मी कचऱ्यात नेऊन टाकली असं म्हणायचंय तुम्हाला? हो, मला जे म्हणायचंय ना ते म्हणायला माझ्याकडे ठोस पुरावा नाहीये. तो जर मिळाला ना तर आज तू या घरात नसतीस. मला माहितीये तुझी आई सद्गुणी बाई आहे, पण तू तुझ्या घरण्या बापावर गेली आहेस. ऐसे जरा शांत व्हा. आजी, बघा, तुम्ही असं बोलताय ना, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. कदाचित काल माझ्या बाबतीत जे झालं ना तसं काहीतरी होत असेल, कारण माझ्या वडिलांना न ओळखता त्यांच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मला माझ्या अधिकाराबद्दल नाही बोलायचं. तू जेव्हा लगोरी खेळत होतीस ना तेव्हा मी हे घर सोडून आश्रमात गेले होते, पण अजूनही या घराची मालकीण आहे मी, रुक्मिणीबाई मक्तेदार. पण आज जे तू केलंय ना ते लई महागात पडेल तुला. सासूबाई, तुम्ही जाऊबाई, सगळ्यामध्ये मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का तुम्हाला? काय चाललंय तुमचं? अहो बघा की, मला कळत नाही का ज्यांची चुकी झाली आहे त्यांना समजावून सांगायचं सोडून त्यांची चांगली बाजू सांगायला जाताय का तुम्ही? हा, काय झालं तुम्हाला? काय चाललंय का तुमचं? नाही माहीत, तसं नाही. बस झालं, बस. समजा माहिती आहे आम्हाला. साहेब,
शांत व्हा साहेब. हं? हे बघा, आमच्यासाठी तुमची तब्येत जास्त महत्वाची आहे. जेवणानंतरचे ते औषध गोळ्या घ्यायचे होत्या तुम्हाला, जेवावं लागेल. लेक म्हणवता ना आम्हाला तुमची, मग लेकीचं एवढं ऐकणार नाही का? ऐका की आई साहेब. बरं ते द्या द्या ते आमच्याकडं द्या. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही काय करतो ना, गंगाजल शिंपडतो आणि त्याला शुद्ध पवित्र करतो. तुम्ही नका काळजी करू. इथंच उभं राहणार का आता? जेवणाची व्यवस्था बघाल का नाही? पुढं आम्ही आलो. कुठं होता तुम्ही एवढा वेळ? तुम्हालाच बोलवायला येतो तुम्ही खरं तर. काय झालंय वैदी? तुम्ही अशा शांत शांत का? कुणी काय बोललं का तुम्हाला? हा वैदेही, मी काय विचारतोय, काय झालंय? वैदी, हा वैदी, काय झालं? तुम्ही रडताय का? वैदी, अहो वैदी, अहो या, अहो वैदी, काही करायला गेले तरी चुकीचंच कसं होतं. त्या गोष्टीशी माझा काहीच संबंध नाहीये, त्यात माझं नाव कसं येऊ शकतं? अहो पण हा ऐका माझं, तुम्ही रडायला काय झालं? रडू नका, पहिलं शांत व्हा तुम्ही. काय झालंय सांगा मला. अहो ठीक आहे, आपण जे काय झाले ते सॉर्ट करू. ठीक आहे, तुम्ही रडू नका. बरं एक मिनिट ऐका माझं. ऐक वैदी, हे बघा, तुम्ही रडू नका म्हणतोय ना, आणि आम्ही लढणाऱ्या वैदी बघितल्यात, रडणार नाही. चला रडू नका, शांत व्हा. अहो काय झालंय वैदी? तुम्हाला कोणी काय बोललंय काय? आजी काही बोलली का तुम्हाला? का माई काय बोलल्या? हा वैदी, हे बघा, तुम्ही शांत व्हा, रडू नका तुम्ही. हो ठीक आहे, आपण बोलू यावर सविस्तर नंतर. हा तुम्ही शांत व्हा, तर रडू नका. हा हे बघा, तुम्ही रडू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल, आणि तुम्हाला त्रास झाला तर मग मला अजिबात आवडणार नाही. वैदी, शांत व्हा तुम्ही. हा ठीक आहे, शांत व्हा.
शांत व्हा. तुम्ही रडताना नाही, हसताना छान दिसता. रडू नका. शांत व्हा. शांत व्हा. माई साहेब आता येतच असतील ना, तुम्ही 2 मिनिटं बसा. नमस्कार नमस्कार राधिकाताई, अर्चनाताई, आरतीताई. बस 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 बस. होती अरे काही चहा कॉफीची व्यवस्था केली का नाही तू? आमचा अहो असं कसं राधिकाताई, घ्या की थोडं. हा बस. नंतर येऊ कधीतरी. बर बर वाट. बरं बोला राधिकाताई, कसं काय येणं केलं? हो माईसाहेब, आता संक्रांत जवळ आली ना, तर आपल्या गटाच्या वतीनं आपण संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलं आहे. चांगलंय चांगलंय, चांगला विचार आहे. बरं कार्यक्रम जोरदार व्हायला पाहिजे. हा आणि आम्हाला काय वाटतं का, नुसता हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवू नका. महिलांसाठी थोडे कार्यक्रम म्हणजे खेळ ठेवा, खेळ. आणि जे कोण जिंकेल त्या बाईला जरा असं मोठ्याला बक्षीस द्या, काहीतरी संसारोपयोगी वस्तू असं काहीतरी द्या. आणि हो, त्यांच्या लेकरा बाळांना पण बोलवा, त्यांच्यासाठी पण ठेवा स्पर्धा. आणि जिंकेल त्यांना द्या बक्षीस मॉप. हां आणि काही लागलं, आमची काहीही मदत लागली तर निसंकोचपणे सांगायचं आहे आम्हाला, आम्ही आहोत. हो माईसाहेब, तसंही आजपर्यंत बचत गटाचे जेवढे कार्यक्रम झाले त्या सगळ्यांमध्ये तुमचंच योगदान आहे. म्हणूनच तुम्ही रमावतीच्या लाडक्या माईसाहेब आहात. एक काय आहे ना तुमचं अर्चनाताई, आवडते आम्हाला. कोणाचं कौतुक करायचं म्हटलं का असं मन मोठं होतंय तुझं. कसे शब्द बाहेर पडतात कौतुकाचे. हा नाही, आनंद झाला. आणि कसं आहे, रमावतीची जनता आमच्यावर प्रेम करते, त्यांचे आशीर्वाद आहे, म्हणून सगळं चाललंय. माईसाहेब, आम्ही कार्यक्रमाची पत्रिका पाठवूच हो, पण तुम्ही तुमचा वेळेत वेळ काढून आला तर सगळ्यांना खूपच छान वाटेल. आमंत्रण? हा आता आमच्या घरचा कार्यक्रम आहे की नाही? हा आमच्या महिलांचा बचत गटाचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर आमंत्रण नको आम्हाला, आम्ही येतो. काही काळजी करू नका, आहोत आम्ही. हो माईसाहेब, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कसं, काही काळजी करू नका. माईसाहेब कायम आहेत तुमच्याबरोबर, त्यांचं लक्ष आहे तुमच्याकडे. हां आम्ही येणार म्हणजे येणार, ठरलं तर. बरं माईसाहेब, येऊ आता आम्ही. हो हो या. भेटूया लवकरच, या. असू दे बाई. सदा सुखी राहा, होऊ देत सगळं मनासारखं होऊ देत. या या. माई, काय झालं आईसाहेब? काही हवंय का? लेकी अगं किती किती काय काय करते तू गावासाठी. मी आले ना तेव्हा अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण तुझं नाव घेत होते. माईनं हे केलं, माईन ते केलं. लई कौतुक वाटलं बघ तुझं. आईसाहेब तुमचे आशीर्वाद पाठीशी आहे म्हणल्यावर हे एवढं तर होणारच ना. हे झालं गावचं, पण आता घरचं काय? का काय झालंय? अगं संक्रांत येते नव, मग तिळाचे लाडू कोण बनविणार? अहो आपल्या जाऊबाई आहेत की दरवर्षी त्याच. पण नको त्या पुष्पीला नको सांगूस. तिने बनवलेले लाडू खाल्ले तर माझे आहेत ते दात पण पडून जातील. आईसाहेब तुमचं पण ना. आजी, खास आलं घालून चहा केलाय तुमच्यासाठी. दे माई, पुष्पी नको. तुझ्या नवीन सुनबाईला लाडू बनवायला सांग. तिचा पण पहिलाच सण आहे ना, ती बनवेल की तिळाचे लाडू. काय ग? आऊ नको, कशाला आईसाहेब? तसं पण
आजकालच्या मुलीनं काय जमतंय काय आजकालच्या पोरींना बोलायला जमतंय जरा कामाला पण हात लावा म्हणावं काय ग बनवशील ना तिळाचे लाडू बनवे मी तिळाचे लाडू. बोलायला सोपं आहे नाही काय सीब आणि करायला जमणार आहे का आता लाडू बनवायला पण आमच्या तेज प्रतापांची मदत लागल तुम्हाला नाही माईसाहेब, यावेळेस मी सगळं स्वतः करणार आहे. आजी, मी तुम्हाला शब्द देते, हे तिळाचे लाडू मी एकटी करणार, कोणाचीही मदत न घेता. गुड मॉर्निंग गुरुजी. गुड मॉर्निंग गुरुजी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. येऊ ना बात, सगळे वेळेवर आलात की नाही? सगळ्या नाही, आम्ही चाललोय. लक्ष्मी नाही आली अजून. लक्ष्मी नाही? ठीक आहे ठीक आहे, आपलं काय ठरलंय? जो येईल त्याच्यासोबत, जो नाही त्याच्याशिवाय, पण प्रॅक्टिस हे होणारच, हो की नाही? हो गुरुजी. गुड. चला आपण वॉर्मअप सुरू करू. चला चला चला, 4-4 जण ग्रुप करा. रेडी? तर मस्त तिळगुळाचे लाडू करतेय. पाकातले तिळाचे लाडू म्हणलं की गरम गरम करा, हाताला चटके बसतात. इथं तसली काहीही भानगड नाहीये. हे मिश्रण अगदी कोमट आहे, तरी सुद्धाच हाताला चटका न लागता सहज पटापट लाडू वळतीये. एकदम निवांत लाडू वळले तरीही चालतात, असा एक लाडूचा प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि लाडू मस्त होतात, चवीला, दात नसणारे खाऊ शकते. ओ, नवीन रेसिपी ट्राय करणार आहेस? काय बनवणार आहेस? मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू. काय? तिळाचे लाडू आणि तू. हो, तिळाचे लाडू आणि मी. वैदी, तुला तिळाचे लाडू बनवणं काय खायची गोष्ट वाटते का? त्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे. परत तीळ केवढे भाजायचे, कसे भाजायचे, जरा जरी प्रमाण गणलं ना, नाही जमले तर ते कठीण होतात, असे कडक होतात. त्याच्यामुळे प्लीज राहू दे. मला माहिती आहे तिळाचे लाडू करणं काही खाऊ नाहीये, पण म्हणूनच तर मी रेसिपी पाठ करते ना. मी कट टू कट रेसिपी फॉलो करणार आहे. हे बघ, आत्ता आत्ता तू किचन मध्ये यायला लागली आहेस, तुला जरा गोष्टी जमायला लागल्याय. एकतर आधी काही माहित नव्हतं, तर तू वेगळं काहीतरी ट्राय करू शकतेस. तिळाचे लाडू बनवायचा अट्टहास का? कारण आजींनी सांगितलंय. ओ, अच्छा, हे आजीच्या आदेशावरून होतंय होय हे सगळं? बरं ठीक आहे, बनव तू तिळाचे लाडू. तू मूर्ती आणि राधाताईला सोबत घे, त्या तुला नक्की मदत करतील आणि तिळाचे लाडू अप्रतिम होतील. यस. प्रिया, मी घेतली असती मदत, पण मी आजींना शब्द दिलाय, हे सगळं माझं मी करणार आहे, कोणाचीही मदत न घेता, अगदी तुझीही. वैदे, तू वेडी झाली आहेस का? तुला हा विडा कोणी उचलायला सांगितला आहे?
ऐक ना, एकतर आजीचं तुझं काही जमत नाही. 36चा आकडा आहे तुमचा. आणि जर तिळाचे लाडू जर बिघडले ना तर ह्या 36चे 72 होतील. कळतंय का तुला? पण समजा बाय चान्स हे तिळाचे लाडू चांगले झाले तर कदाचित त्यांचा माझ्यावरचा राग कमी होईल. ऐक ना वैदेही, या बाय चान्स जाऊ दे, सोड. तू काय ऐकणार नाही, मला माहितीये तू केवढी हट्टी आहेस. ऐक ना, बनवायचे आहेत ना तुला तिळाचे लाडू, बनव. पण ऐक ना, या मोबाईल मध्ये बघून नको करू. तू तुझ्या आईला फोन कर ना. तुझी आई तुला योग्य मार्गदर्शन करेल आणि मग तिळाचे लाडू बनव. आणि जर तुला आईचीही मदत नको असेल तर तेजाला फोन कर, तो तुला नक्की मदत करेल. प्रिया ऐक ना, मला खरंच कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. मी आजींना शब्द दिलाय ना, मग तो मी पाळणार आहे. मी खरंच हे सगळं माझं मी करणार आहे. ऑलरेडी त्या दिवशी केवढा राडा झालाय माहिती आहे ना, त्याच्यामुळे ऐक माझं. मला कळतंय तू काय म्हणतेस ते, पण आता ना तुम्हाला खूप डिस्टर्ब कर. तू मला हकलतेस. अगं मला रेसिपी पाठ करायची आहे. ऐक ना वैदिक, काय लागलं तर तुला बोलवे मी. बाय. तर इथं आपण साहित्याचं प्रमाण बघणार आहोत. पहिल्यांदा याचं वाटीचं प्रमाण बघू. त्यासाठी आपण घेतले 1 कप शेंगदाणे, 2 कप पांढरे तीळ आणि 3 कप बारीक चिरलेला गूळ. सोबतच आपल्याला लागेल 2 ते 3. हा आता या सगळे हा पकडा. हा असं झालं पाहिजे ना. चला सेम. दुसरी मुलगी पटकन येऊ दे त्याला. येऊ दे. हात सोड. कल्पना हात पकड. हा व्हेरी गुड. हे काय खेळतायत तुम्ही? चला आपल्या 2 टीम पाडू आणि खेळायला सुरुवात करू. लक्ष्मी थांब इकडे. का उलट प्रश्न विचारतेस? हे बघ, प्रॅक्टिस ऑलरेडी सुरू झाली आहे आणि दिलेल्या वेळेत तू आली नाहीस. उशीर झालाय तुला. हा मग म्हणजे 10 वाजता आलीस तू. 9 वाजता ठरलं होतं की नाही? आणि काल काय सांगितलं होतं मी? जो उशिरा येणार त्याला शिक्षा म्हणून ग्राउंडचे 10 राऊंड मारायला लागतील. आणि आता तुला शिक्षा आहे. 10 राऊंड मार, मग मी सांगेन खेळायचं की नाही ते. काय? ओ सर, मी आधीच सांगितलेलं मला नाही जमणार म्हणून. मी नाही मारणार राऊंड बिंड. लक्ष्मी, तुला राऊंड मारावे लागतील, कळलं? जा. ओ सर, तुम्ही जा ना. त्या सुखात मी सरांची कामं करा. तांदूळ भाज्या निवडा. काय मुलींच्या खेळात ढवळाढवळ करताय? लक्ष्मी, आपल्या गुरुजींशी बोलायची ही पद्धत नाहीये. बोलताना तोंड सांभाळून बोल, नाहीतर काय मारल मला? एका पोरीवर हात उचलणार? एक काम करा, माराच मला आता. बघू आज तुमची हिंमत किती आहे. कशी बोलते ही? मारा ना, बघता काय? ए तुम्ही काय थांबलात? चला प्रॅक्टिस सुरू करा. कल्पना सर्व्हिस टाक. ए कल्पे थांब, मी टाकते सर्व्हिस. ओ सर, तुम्ही बाजूला व्हा. बोल का तिथे. हा तेजा, कुठे आहेस तू? काय झालं? ऐक ना, अर्जंट घरी ये. काय झालं? आजी परत काय बोलली का वैद्यांना? वैद्यांनी काय गोळ घातला? ऐक ना, आजीने काही नाही केलंय, पण मोठा प्रॉब्लेम झालाय. तू लगेच घरी ये प्लीज. अरे ऍक्च्युली काय झालं, काय कळलं तुला? त्यामुळे प्लीज लवकर घरी ये. बर ठीक आहे, मी आलो लगेच घरी. एवढं पुरेसं होईल ना? लागलं तर नंतर परत कापाय.
वाफ आली. तीळ भाजून घ्यायचे. अहो काय चाललंय तुमचं? चला बाजूला व्हा. आता सगळी धुरा मी सांभाळणार. चला उठा तुम्ही. तू इकडे काय करतोस? आता हा काय प्रश्न झाला काय वैदी? हा किचन मध्ये माणूस काय करायला येतो? बनवायला येतो ना काहीतरी. हा चला. एक मिनिट, तू मदत करायला आलास माझी? हा आता कसं तुम्ही कधी कधी ना बरोबर ओळखता. हा चला. तुला कोणी सांगितलं मला मदतीची गरज आहे? प्रिया. नाही, तिला तर मी नंतर बघते, पण मी तुलाही सांगते मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये, कळलं? काय बोलताय तुम्ही? आता मी माझी कामं सोडून तुम्हाला मदत करायला आलो आणि तुम्ही असं बोलताय तर? अरे पण तुला कोणी सांगितलं कामं सोडून यायला? नाही नाही बाबा, तुझी कामं खूप महत्वाची असतात. मी तुझी अडवणूक नाही करणार. तुझा जा तुझी कामं कर ग, मला माझी कामं करू देत. काय तुम्ही पण? मी स्वतःहून आलो ना तुम्हाला मदत करायला, मग घ्या की माझी मदत. चला मी मदत करतो. तेज प्रताप, मला नाही घ्यायची कोणाचीच मदत. मला चांगला स्वयंपाक जमतो म्हणून तुम्ही जळताय ना माझ्यावर. वास येतोय मला इथपर्यंत. मला तुझ्या एवढा चांगला स्वयंपाक जमायला लागलाय ना, म्हणून तू जळतोयस माझ्यावर, कळलं? मी अयो तीळ जळायला लागले तिकडं. बघू